नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज साक्षी, नयना, शुभ्रा आणि प्रांजला मी इतकी सगळी 5 जण मिळून चौकूचं जो माझा मामाचं गाव असं मळववाडी, तर आपण जरा आवाटात जाऊया. खाली नेहमी गेल्यानंतर फक्त आईच्या मांगराकडे आणि घराकडेच असतं, तर थोडंफारसं आम्ही आवाटातलं भाग पण बघूया. तर याच्यामध्ये आपण काय काय बघतो ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गजाली चालू करेन ह्या बघा. नयना त्याचं पण मामाचं गाव मळवत असा. तुझं नाव काय? शुभ्रा. शुभ्रा. पैसरच असता. किती तसा? सावीत. आणि साक्षी आज थांबला आणि पॅन्जल पण. आता आम्ही सगळेजण जातो मळववाडी फिराक. ह्या शुभ्रा आमका फिरा येतला, तर चला मग जाऊया, बघूया आज आमच्या मामाचं गाव. चला. तर मस्तपैकी आम्ही संध्याकाळी निघलो बाहेर फिराक. आम्ही येतलो कशी आडणी लायलं तर काल जो आम्ही एका भेटलो ना, एकदम साधा होता, हू नाही तर सू नाही. आणि जसा जुना झाला तसं डॉनगिरी करूक लागला, एकदम एकदम चॅप्टर. तर आम्ही आता जाऊ बाहेर पडलो. मामांचं घर जरा वर असा. तर हिसर ना ह्या मंडळ असं हिसर 1 मे दिवशी काय 12 मे गो काय मे महिन्यात कधी पण असतं पूजा, कधी पण असताना. तर हिसर दरवर्षी मे महिन्यात ना कधी पण म्हणजे एक चांगलं मुहूर्त धरून पूजा केली जातात. तेव्हा सगळीजण गावातली येतात, मळवातली लोक. हिसर जेवण वगैरे असतात, सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात हिसर मध्यस्थी. हडेसून असं आवाज चालू आहे. तर हिसर ना ह्या मंडळ असं हिसर 1 मे दिवशी काय 12 मे गो काय मे महिन्यात कधी पण असतं पूजा, कधी पण असताना. तर हिसर दरवर्षी मे महिन्यात ना कधी पण म्हणजे एक चांगलं मुहूर्त धरून पूजा केली जातात. तेव्हा सगळीजण गावातली येतात, मळवातली लोक. हिसर जेवण वगैरे असतात, सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात हिसर मध्यस्थी. हडेसून असं आवाज चालू आहे. तर ह्यो रस्तो जो गेलो समोर पुढे तो आंबोलेक जाताना नेनेवाडी गावता जिसर साक्षीचं मामाचं गाव असा. आणि हडे गावात जिसर काल हरिनाम सप्ताह यांचं संपन्न झालेलो. मी सरळ रस्त्यानं शिलो. ह्यो बारीक रोड गेलो, आमच्या मामाच्या घराकडे गेलो आहे, डायरेक्ट वरती गेला आहे काय हिसरसून. आणि ह्यो रस्तो हडे गावात. तर हिसर बस थांबता मळववाडी. दुधाची डेअरी पण असा हिसर खूप. हिसर पण डेअरी असा, दूध डेअरी म्हणजे दूध घालूक येतात हिसर. हिसर कोणचा घरा गो शुभ्रा? तर आम्ही आता जिसर बस थांबतात तिसरसून पुढे येलो जरा. तर आता सगळ्यात आधी आपण आमच्या मम्मीची, माझ्या मामांची आणि मळवातल्या सगळ्यांची शाळा बघतलो. जुनी शाळा असा. तर शुभ्रामुळे शक्य होतं आमका फिरायला. शुभ्रा गावाला, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या फिरतो. तर चला मग मम्मीची आमच्या मराठी शाळा बघूया गावातली. शाळेचा परडा काय ह्या? तर ह्या शाळेत परडा केलेला असा. ऊल काय लसूण? तर शाळेच्या काकीन लायलेला असं शुभ्राने सांगितलं ना. हो. कितीपर्यंत शुभ्रा शाळा? ही शाळा हां 7वीपर्यंत. हिसरच वर्ग सगळे भरतात, तड्यावरती बंद काय? हत्ती बघ, हत्ती चालू तिसर एक वर्ग. तर समोरच गार्डन पण असा आणि फुलं खूप मस्त लागली आहेत, गुलाबाची बाग असा खूप मस्त. आणि मंडळी ही फुलं कसली असत कमेंट करून नक्कीच सांगा. माका असं वाटतं की गोकर्णीची असत, पण कन्फर्म माहीत नाही, पण तुम्ही नक्की कमेंट करा. गुलाबाच खूप मस्त असत. हे बघा बाग मस्त छोटीशी पुढे हिसर. ह्या झाड कसला गो? बारकी बारकी फळं लागले हिरी काय? औदाडे म्हणजे असतात ती फळं, गोड असतात. आमच्या कोकणात नाही बाई. ती जुनी शाळा पडलीच ना अंगणवाडी खडे मगे खूप पुढे असतात. हां हिसर नाही तर ही शाळाच, ही जुनी शाळा असा. शाळेचा परडा काय ह्या?
तर ह्या शाळेत परडा केलेला असा. ऊल काय लसूण. तर शाळेच्या काकीन लायलेला असं शुभ्राने सांगितलं ना. आता हडत असतं शाळेत. हो. कितवीपर्यंत शुभ्रा शाळा ही शाळा? हां 7वीपर्यंत. इसरच वर्ग सगळे भरतात. चढ्यावरती बंद काय? एक वर्ग उघडतो. हत्ती बघ हत्ती चालू. तिसरा एक वर्ग. हो. तर इथं समोरच गार्डन पण असा आणि फुलं खूप मस्त लागली आहेत. गुलाबाची बाग असा खूप मस्त. आणि मंडळी ही फुलं कसली असतात कमेंट करून नक्कीच सांगा. माका असं वाटतं की गोकर्णीची असत पण कन्फर्म माहीत नाही. पण तुम्ही नक्की कमेंट करा. गुलाबाच खूप मस्त असत. हे बघा बाग मस्त छोटीशी पुढे सर. ह्या झाड कसला गो? बारकी बारकी फळं लागले हिरी काय? औदाडे म्हणजे असतात ती फळं गोड असतात. आमच्या कोकणात नाही बाई. ती जुनी शाळा पडलीच ना. अंगणवाडी खडे मगे खूप पुढे असतात. हां हां इसर नाही तर ही शाळाच. ही जुनी शाळा असा. शाळा शाळा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातली एक अविस्मरणीय आठवण. तर आता मी तुमका हिसरसून जुनी शाळा दाखवत आहे. जी म्हणजे त्याच्या बाजूलाच नवीन शाळांच्या बांधलेलं असा खाली आणि जुनी असं जेव्हा बहुतेक मम्मी आणि शिकवते ती. तर ही ती जुनी शाळा कित्येक जणांचे एक आठवणीचा भाग असा जरी जुनी झालेली असली तरी सुद्धा. तर ही ती जुनी शाळा कित्येक जणांचे एक आठवणीचा भाग असा जरी जुनी झालेली असली तरी सुद्धा. मंडळींनो नक्की कमेंट करा शाळा कशी वाटली ती. तर आता बघूया इसरसून कडे जाऊचं असं तर शाळा तर बघितलं. तर आता शाळा फिरायला आपण वाटत जाऊया. तर पहिल्यांदा परींकडे जाऊया. कसली आहेत फळं आणि ती फुला. तर आता शाळा फिरायला आपण वाटत जाऊया. तर पहिल्यांदा परींकडे जाऊया. कसली आहेत फळं आणि ती फुला. तर ही बघा मस्तच असतात. कमेंट करा. माका माहीत नाहीत कसली. तुका माहीत आहे शुभ्रा? कमेंट करा कसली असत ती. प्रांजू सांगते का कमेंट कराव ना. सांग बघ हे चुनू चुनू बोलताना. तर ही कसली फुलं असत ते कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही कारेटा ती खालच्या वाटासून चालू केलं फिराक. भिरणाचं झाडा. तर ही बघा मस्तच असतात. कमेंट करा. माका माहीत नाहीत कसली. तुका माहीत आहे शुभ्रा? कमेंट करा कसली असत ती. प्रांजू सांगते का कमेंट कराव ना. सांग बघ हे चुनू चुनू बोलताना. तर ही कसली फुलं असत ते कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही कारेटा ती खालच्या वाटासून चालू केलं फिराक. भिरणाचं झाडा. तर ही बघा मस्तच असतात. कमेंट करा. माका माहीत नाहीत कसली. तुका माहीत आहे शुभ्रा? कमेंट करा कसली असत ती. प्रांजू सांगते का कमेंट कराव ना. सांग बघ हे चुनू चुनू बोलताना. तर ही कसली फुलं असत ते कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही कारेटा ती खालच्या वाटासून चालू केलं फिराक. भिरणाचं झाडा. मी आता खालच्या वाटातील वाटे. तर आता आम्ही जा आता समोर दिसतं आता नैनांच्या मामाचं घर असा आणि ह्या परींचं घरा. सात घाल मग ताक परीक सात घाल. ही कोण काकी अड्या. तर अंजली काकी पण असाडे. अंजली काकी पाहुणी इली सकाळी. रश्मी काकी ती त्याची मावशी लागतं अंजली काकी. अक्कावीला नको मावशी होय. ह्या नैनांच्या मामाचा घर मावशी आती बा.
तर मंडळी तिसर रोशनी मामींकडे बसलो, पोळी आणि चाय खालो. काय असा तिसर आमचा. आणि आता आम्ही नैनांकडे गेलो वाजवत बसतो आणि आता मी घराकडे जातो. बघूया आज जेवण काय असं. आता दीदींकडे जातो आम्ही. मागे गेलेलो अंजली काकी आणि अण्णा पण हिसर असत आज बसते. गुड्डी दिदी म्हणजे आमच्या घराकडची पोरगी चौकूच्या गावात दिलेली आमच्या मामा. हे बघा पावसात ना घरांचं संरक्षण करण्यासाठी अशी झुडपा बांधली जातात. त्यांची तयारी असं म्हणजे बांधून ठेवलेली असतात, कारण की पाऊस कसं पण आडवं तुडवं होत असं येतात. त्याच्यामुळे हे बघा कुठे तिचं घर. घे तुकडो घे गरम आहे. तर म्हणजे गुड्डी दिदींकडे आम्ही ढोकळो खालो आज. घरा पण बघलो अशी मस्त आणि पदार्थ पण गावले, पाहुणचार पण गावलं. तर आता संध्याकाळ झाली तिचं बस असं गजाने मारी सर. तर आता आम्ही ससून घराकडे जातो. आता बघूया आज आमच्या रात्रीचं जेवण काय असं, कारण की उद्या तर आम्ही जातलो आमच्या परत घरी. आणि मग तो विषय झालेला आहे ज्याच्यामुळे माझं चेहऱ्याचं नूरच उतरलेलं असा. तर ती गोष्ट काय आहे मग व्हिडिओ संपायच्या ते सांगताय. म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट घडलेली असा लगेचच. तर सखी नंतर सांगते मी तुमका. आता मी जाते. तर म्हणजे गुड्डी दिदींकडे आम्ही ढोकळो खालो आज. घरा पण बघलो अशी मस्त आणि पदार्थ पण गावले, पाहुणचार पण गावलं. तर आता संध्याकाळ झाली तिचं बस असं गजाने मारी सर. तर आता आम्ही ससून घराकडे जातो. आता बघूया आज आमच्या रात्रीचं जेवण काय असं, कारण की उद्या तर आम्ही जातलो आमच्या परत घरी. आणि मग तो विषय झालेला आहे ज्याच्यामुळे माझं चेहऱ्याचं नूरच उतरलेलं असा. तर ती गोष्ट काय आहे मग व्हिडिओ संपायच्या ते सांगताय. म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट घडलेली असा लगेचच. तर सखी नंतर सांगते मी तुमका. आता मी जाते. 3 सांज झाली बघा. यावोचा घर गो आहो नाही हो का. चला जाऊया घरात. तर लाईटी घराचे बंद असतात. आम्ही होतो प्रांजू चल मंगराकडे जाऊया. आम्ही जाऊन होतो आज. आता तडे इली तर नाही जाणू कॅन्सल. ती इली लगेचच. आम्ही पण आता घरात जातो. ते का थांब उतला आज देवाकडे होता. चल नको ती मम्मी आणि रहता काय घेऊन आला. सोम ते केळीचे घड मावशन काढलाय. ऊल आणि अवान. चला शेपूची भाजी आज जाऊ ना. काय स्पेशल आजान. तर घरात इलो सांज झाली. स्वेटर खूप महत्वाचा असा ग माझं फोन तो. तर मी आहे ना घरात अशीच बसलो. त्याच्यानंतर दाखव बघ्या कितके रुपयाचा घेतला. 10 रुपयाचा. तर प्रांजून 10 रुपयाचा कुरकुरा घेतल्या. आणि आता आम्ही घराकडे जातो. तर सर ह्या घरात वायफाय असा वैभव मामांचा. तर ती सर मी येलेलं व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. आता आम्ही जातो. नैना आणि पण इली सावकाश जाय चलत भिया नको. तर त्यांचं दुकान पण असायचं बाजूकच. तर दुकानाचं नाव आता घरात इलो. चाय ठेवणार थंडी लागता. त्यातलं एक कप चायचं जाऊन घ्यायचं मस्त. कसला खडे हो गया बेच पाडवून एकदा. तुका शिका तुका कसं येतं तसं. त्या सरांनी वेगळं शाळेत शिकलं आणि त्यानं आपण वेगळं शिकलं म्हणून तुझ्या बेच चार तो शाळेतलं पाडो तुझं पाडो. बांगडा वाजून दे बांगडा याला चुलीत मला आला वास मी झालो पास. भारी आहे का ना. त्या दुकानात घेऊन गेला त्या आमका हडे नको लागला का. मग शेवटी खालच्याच ह्याच्यात गेलो दुकानात गेलो. घरात बसले गे आई जेवण काय जेवण चिकन. ह्या बाई चिकनच सांगता पण कोंबडाकडे दिसणार नाही. हो तर चाय आणि मावशेन घेऊन येल्या. ह्या बाई कितक्या बोलता. सकाळ दम्या होता आणि आता मस्का पडला. त्या काय प्रांजू मावशेन घेऊन येली आमच्या मस्का पाव. ते आता मी चाय वंगडा खातलो. मस्का पाणी पापडी धगाक बसा तो सर. तर ही पापडी आहे मावशीने आणलेली. मस्का पाव आणि मम्मीन चाय दिल्या ना. खाता प्रांजू. चला आम्ही आता चाय आणि मस्का पाव खातो. हां हां खा चल बुड पापडी पण खातो. खाऊ घ्या गरम आहे तोंड माझा. खा खा. तर पापडी मला खूप आवडता. तर ही पापडी आहे मावशीने आणलेली. मस्का पाव आणि मम्मीन चाय दिल्या ना.
खाता प्रांजू. चला आम्ही आता रात्रीच्या आणि मस्त खातो. हा खा चल बुडव. पापडी पण खाया. पापडी पण खातो. खाऊ घ्या गरम आहे तोंड माझा. खा हा खा. तर पापडी मला खूप आवडता. असं आज आईनं आला लसूण पेस्ट बिसा काय टाकायला ना. बाई काय घेतलं काल सप्त्यात डिस्को रब्बल नाही बॉल तो स्माइली. ते घेतलं परत. काय तिच्यात मम्मीकडे कांदो आणि खोबरा बी भाजून घेता. चिकनाची तयारी करता. आता चिकनाची तयारी करता. चिकनाची तयारी करता. काय टिक टिक 3 टिक टिक 4. मम्मी सांग वगे. मम्मी सांग मग नाही ती आणि मी खेळतो. आम्ही नावाच्या भेंडाने खेळतो नाही का वर्षून नाव आहे ना. सुरुवातीपासून घेऊ कळते ना थोडी. हा झाला आम्ही खूप उशीर खेळलो. पटपट नावा सांगायला ना ती येतात तितकी. सांग डेंजर नाव. डेंजर तर काय अक्षर देऊ तू का दुसरं अक्षर दे. मग घ्यायचं ममना. काय ममना. ममना कोणचं नाव असतं गो. ममता झालं सांगलं. ममता सांगलं औषध सांगलं. मग ममता झाला. मम्मा सांगलं मी. ममना नाव असता गे. हा चिकन माहित नाही तर माका माहित आहे एवढं. नाही 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 नाव चेंज. दुसरं घेऊ. हा मयुरी. फुटला नाव तिनं सांगलंय. मयुरेश. हा त्यांना सांग. सांग. कानात नाही फुटताला. हा? फुट बघ बाई. दोन. कसलं करतो. आम्ही नी त्या ह्यो मग गावात जाणतंय ते बाजू विलास जेवण काकाची करतात. मेवणी एरल्या का मा विलास काका. अरे कर मग काय करीत राहा. चालू हा व्हिडिओ. काय म्हणते या हात आलेत राहता. मावशी आज काय सांगशील? आम्ही तडे गजारी मारत बसलो. बऱ्याच दिवसांनी मावशी लावली. तर करता. काय ये पॅन्जो इला बघा पॅन्जो घालता. तर आई आणि ना आज भाकऱ्या नाही चिकना बरोबर वडे असतात. म्हणजे पुरी आहे वडे आणि आणि डायलॉग मार बघूया कसलं तरी ऊन काहीतरी खूप बोलक्या पाखरू असा या गोवन सुनता काय. तर थांबा तुमका दाखवते. मम्मी आणि आई करतात पोळ्या केलं. पोळी होते. काय हे दिसतात आम्ही वडे केलं. वडे आणि केलं. सर हे वड्याचा पिठा. पिठा मावशीकडे वडे करता आणि आईकडे भाजता. आणि ती काय करतं मी बघतोय. बघत फकाने मारता म्हणता मग ती तुका मावशी. तर आई तडे भाजून घेता. भाजून म्हणजे तळून घेता. तळून म्हणजे काय? तळून म्हणजे काय नाही तळता मग ती. आणि हे बघ. बोल गे मावशी आज काय सांगशील? हे काय आज काय सांगशील त्या का काय म्हणतो आता मम्मी सांगे. अगो प्रांजल आज आम्ही सगळी जण बसा एकत्र गजाने सांगशी. अगला चला मग सांगूया काय गजाली. मम्मी म्हण. मम्मी म्हण ग काय नाच तर पटकट जाऊन नाच बघूया. ऐक तरी तुमचे मासे गावलेले तेव्हा काय काय बोललेलं सांग बघूया. व्हिडिओ करूया आता प्रांजी आमचा मावशाने ना मासे आणले तेव्हा आता मस्त सांगा होता. सांग बघूया एक डायलॉग हो. घालत भुकेला थोडी काहीतरी आहे. साक्षीदार कागद बसला. आता ना आव साडूचे आवशील खूप वाढले ना आता ती झाडाचं. काय चिकनाची फोडी. चिकनाची फोडी ए बाई रस्स केला ना. कोणी केला? आजीन मम्मीन मावशेन स्पेशल आई. फटको हा फटको आम्ही एक जेवण महिने घेतो बसले. आता. फटको असा का लांब ते लांब ह्या घाला. काय सांग मग आम्ही जेवण घेतो म्हणा. आता आम्ही पटकन जेवण घेतो आणि मग काय करूचा. आणि एका मग महिन्यात तुला बसली झोपायची कधी? तयारी करूची. मग एडिट करताल हायो. ए भारी मग ते काय घालाई. घालत भुकेला थोडी काहीतरी आहे. साक्षीदार कागद बसला. आता ना आव साडूचे आवशील खूप वाढले ना आता ती झाडाचं. काय चिकनाची फोडी. चिकनाची फोडी ए बाई रस्स केला ना. कोणी केला?
आजीन मम्मीन मावशेन स्पेशल आई फटको हा फटको आम्ही एक जेवून महिने घेतो बसले. आता. फटको असा का लांब ते लांब घाल. ह्या काय सांग मग आम्ही जेवण देतो म्हणा आता आम्ही पटकन जेवण फटको नको घेतो बाळा. आणि मग काय करूचा आणि एका मग महिन्यात तिघं बसले झोपायची कधी. तयारी करूची मग एडिट करता हायो ए भारी मग ते काय घालाई मला काय घातलंच नाहीये नको घालू नाही घालतो दे आता ती मला पुढे घालत आहे पण ते म्हणे उचल दे. ते म्हणे काय उचल. पाहिजे ताट पाहिजे घ्या प्रांजूचं ताट ओके बाई आणि मला दोन वाटी घे दोन आणि दोन ताटा घे आणि रस्ता रे मग 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 हे मराठीकडे शिकला शाळेत मराठी बोलताय का गावठी मराठी मराठी दीदीच्या आमची चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा काय सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय टेक केअर. टेक केअर लाईक करायला विसरू नका ते घे तू काय तर मंडळी जेव्हा व्हिडिओ चालू केलेला तेव्हा सांगितलेलं आहे की सखीचा एक मोठा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे असो की त्याच्या गळ्यात जो पट्टो होतो तर तो तोडता आता कुडतवून तोडला आणि त्या 2 दिवस झाले आवटाच्या बाहेर असा फिरत असा आणि कुत्रे वगैरे असतात त्याच्यामुळे ते जर चावला वगैरे ना तर प्रचंड बादताला ते का साक्षीसृष्टी ते का भियातात नेटवर्क पण नाही 2 दिवस झाले मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते मयूर पण खेळायला जात आहे खेळ चालू असतात त्याचे क्रिकेटचे आणि काका सकाळी जातात तो संध्याकाळी येता आणि बेल्ट नसल्यामुळे कसं असतं त्याच्या गळ्यात फक्त दोरी आहे बांधान ठेवले पण त्या दोरी आहे तर सोडता आणि पळाता गावना नाही आणि जितका त्या शांत असताना एका जागी बस बांधतो तेव्हा तितक्या तर सुटल्यानंतर नसतं एकदम हवेच्या वेगांत जात आणि आता भरपूर टेन्शन असा की मी आज जायचं तर होतला का नाही लगेचच उद्या मी घराकडे जाऊ जातलं तर बघूया असं की असा काय खडे फिरतच आता